नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। भूम तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। पोलिसांवर हल्ला प्रकरणी 34 आरोपी अटक। 3 दिवसांची पोलीस कोठडी। भगवा झेंडा व निळा झेंडा लावण्यावरून झाला होता वाद। जमावाकडून भीमनगरमध्ये दगडफेक, वाहनांची तोडफोड। PSI सह पोलीस कर्मचारी झाले जखमी। आता बातमी विस्ताराने। भूम शहरात गोलाई चौक परिसरात भगवा व निळा झेंडा लावण्याच्या वादातून शुक्रवारी मध्यरात्री मोठा जातीय तणाव निर्माण झाला होता। दोन समाज आमने सामने आल्यानंतर परिस्थिती चिघळली आहे। जमावानं पोलिसांवर जोरदार दगडफेक केली होती। या प्रकरणी 34 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। जमावाच्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद सरोदे जखमी झाले असून अन्य पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोलाई चौकात विजेच्या खांबावर आधीपासून भगवा झेंडा लावलेला होता। त्याच ठिकाणी निळा झेंडा लावण्याच्या प्रयत्नावरून दोन समाजातील नागरिकांचा शुक्रवार दिनांक 15 मे रोजी रात्री मोठा जमाव जमला। परिस्थिती तणावपूर्ण होत असल्यानं पोलीस निरीक्षक कानगुडे, PSI झराड, PSI सय्यद व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलीस प्रशासनाकडून दोन्ही समाजाच्या लोकांना शांततेचं आवाहन करून जमाव पांगवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अचानक जमाव आक्रमक झाला। पोलिसांना मारा असं म्हणत जमावानं पोलिसांवर दगडफेक सुरू केली। यात PSI प्रल्हाद सरोदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे। पोलीस उपनिरीक्षक सरोदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून 100 ते 150 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।